अंगणवाडी सेविकांचं आझाद मैदानामध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। बुधवारी उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी सरकारवरती जोरदार हल्ला चढवला। राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला बुधवारी भेट दिली। यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकारकडे जाहिरातींसाठी पैसा आहे, मात्र तुमच्यासाठी नाही का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला। यांच्याकडे जाहिराती होती, उधळायला पैसे आहेत। या सरकारला काय सरकार म्हणतात? अरे जरा मोठ्याने बोला ना। खोके सरकार। मैं सरकार आणण्यासाठी खोके आहेत, पण माझ्या अंगणवाडी आणि आशाताईंच्या मेहनतीला, त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला, मानधन द्यायला पैसे नाहीत। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अंगणवाडी सेविकांनी शिकवण्याचं काम बंद केलं, त्यामुळे मध्यान्ह भोजन योजनांसह इतर गोष्टींवरही या संपाचा विपरीत परिणाम दिसून आला। तसंच 2024च्या पहिल्याच दिवशी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आंदोलन छेडलं। या आंदोलकांच्या काय मागण्या आहेत यावर एक नजर टाकूयात। अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करावी, ग्रॅज्युइटी आणि वेतन भत्ते लागू करावेत, अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये वेतन द्यावं, मदतनीसांना 20,000 रुपये वेतनाची मागणी, 6 महिन्यांनी महागाई निर्देशांकानुसार मानधनात बदल करावा, महापालिका हद्दीतल्या अंगणवाड्यांसाठी 5 ते 6,000 रुपये भाडं द्यावं, आहाराचा दर सर्वसाधारण बालकासाठी 16 रुपये करावा, अतिकुपोषित बालकासाठी आहार दर 24 रुपये करावा। राज्यभरातून 2000च्या आसपास अंगणवाडी सेविका या आंदोलनासाठी मुंबईत आल्यात। उद्धव ठाकरेंनी भेट दिल्यानंतर दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंगणवाडी सेविकांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय। या एप्रिलपासून 20% वाढ ही अंगणवाडी सेविकांना दिलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या इतर काही मागण्या होत्या। आता इथं आल्यानंतर मला असं कळलं की त्यांना वन टाईम जी पेन्शन दिली जाते ती गेली 4-5 वर्षात मिळालेली नाही। तो सुद्धा प्रश्न मार्गी लागेल आणि मुख्यमंत्री महोदयांची ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला निश्चितपणे याच्यावर मार्ग निघेल। गुरुवारी अंगणवाडी सेविकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार होतं, मात्र या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला बुधवारी संध्याकाळी भेटीला बोलवलंय। या भेटीत काय तोडगा निघतो याकडे राज्यातील जनता लक्ष ठेवून आहे। भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।